तर आज आम्ही चाललो होतो खूप जुन्या अशा मंदिरात चाललो होतो, जे मंदिर 1500 वर्षापूर्वीचं आहे आणि ते राक्षसांनी बांधलेलं आहे असं सांगतात. त्यामुळे आम्ही चाललो होतो आणि भावाची सगळ्यात लहान मुलगी जिचं नाव सृष्टी आहे आणि आम्ही तिला लाडानं गुंडी म्हणतो, तिला आम्ही घेऊन चाललो होतो. ऊन तर भरपूर होतं, खरं गाडीवरूनच घेऊन नेलो होतो आणि हिला टोपी घाल म्हणताना हिनं काही टोपी काढली होती. त्यामुळे आम्ही असंच एन्जॉय करत चाललो होतो. आणि आम्ही जाताना ज्या रूटनं आम्ही जातो तिथं मस्त असं रानं वगैरे आहेत, म्हणजे गाव खेडेगाव आहे आणि वातावरण इतकं छान होते की विचार नका. त्यामुळे वारं खूप लागत होतं, त्यामुळे उन्हाचं काही वाटलं नाही आम्हाला. पण घरी आल्यावर मात्र लई डोकं दुखलो. मग आम्ही असंच जात जात आमच्या डेस्टिनेशनपर्यंत आम्ही पोहोचलो. बाहेरनं बघू शकता मंदिराचा फोटो आणि आतनं तर अतिशय अतिशय सुरेख अशी रेखाकृती आहे. इतकं मंदिर भारी आहे ते विचारू नका, कारण की प्रत्येक भिंतीला खांबांना इतकं सुंदर रेखीव कोरलेलं आहे की काही विचारू नका. मग आम्ही आतमध्ये गर्दी होतीच, कारण की उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि सगळीजण वेकेशनला येतात, त्यामुळे गर्दी भरपूर होती तिथं. तरी पण मी थोडासा व्हिडिओ केला आहे आतमधला, कारण सगळेच करत होते. नंतर जरा बाहेरचा व्ह्यू बघू शकता, तुम्हाला दाखवण्यासाठीच मी काढलेला आहे. किती छान अशी कलाकृती केलेली आहे. प्रत्येक दगडावर काही ना काहीतरी कोरलेलं आहे, मूर्त्या म्हणा, प्रत्येक गोष्ट. आणि मधी हे गोल एक ठिकाण आहे, ते पूर्वज करत होते म्हणजे आधीच्या काळात, कारण की त्याच्यावरून त्यांना कळत होतं की किती वाजले. आधी काही घड्याळ नसायची, त्यामुळे त्या गोल ह्याच्यावरून कळत होतं की किती वाजले, की उन्हाची सावली कुठपर्यंत कशी पोचते त्यामुळं. आणि इथं गंडी बघा, आमची फोटो काढायसाठी पोच दे म्हणताना उन्हातच जाऊन उभारली होती. पोच तर काही देणं झाली, काटके घे कुठं काय घे करायला आली होती. तिथं उभार काही इथं उभार करत होती. आणि इकडं कॅमेऱ्याकडे बघ म्हणून सांगायला मामा तर बघणं पण झाले. मग माझ्या बहिणीचं बघा फोटोशूट चालला होता. मग आम्ही मी व्हिडिओ केला राऊंड फिरून, जरा सगळं दिसावं म्हणून, क्लिअर दिसावं म्हणून केलं. तरी पण थोडंफार आलेलं आहे, जरासं ब्लर आलेलं आहे उन्हामुळं मागची बाजू. परत सावलीत आल्यावर छान असं दिसत आहे, बघू शकता मंदिर. आणि तुम्हीसुद्धा एकदा का होईना या मंदिराला व्हिजिट करा, कारण की तुम्ही या मंदिराला व्हिजिट केल्यावर तुम्ही रिग्रेट करणार नाही, कारण की इतकं छान आणि सुंदर असं मंदिर आहे हे. मला तर खूप आवडलं बाबांनो, छान आहे. खिद्रापूर आमच्या सांगलीपासून जवळ आहे, आम्ही सांगलीतच राहतो, आम्ही सांगलीतूनच गेलो होतो. त्यामुळे आम्हाला जायला तिथं पोहोचायला गाडीवरनं जवळजवळ 1 तास लागलेला आहे. ते पण आम्ही विचारत गेलो, आम्हाला रस्ता माहीत नव्हता, म्हणून ज्याला रस्ता माहीत आहे ते पाऊण तासात जाऊ शकतो. आम्ही थांबत गेलो होतो विचारत. त्यामुळे आणि त्यात आमच्यासोबत लहान मुले होती, त्यामुळे आम्हाला थांबायची गरजेचं होतं. पाणी प्यायला म्हणा, कशाला तर आम्ही आधीमध्ये थांबत होतो. आणि नंतर थोडासा आमचासुद्धा फोटोशूट केला आम्ही. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर या प्लेसवर जायचं असेल तर बिंदास जावा, कारण की मस्त प्लेस आहे. तुम्हाला गेल्यासाठी कधीसुद्धा वाईट वाटणार नाही, एवढं भारी प्लेस आहे इथं. चला, ओके, बाय. सबस्क्राईब करून जावा.